ठीक आहे. तर आज तुमचं पहिलं लेक्चर आहे. पहिल्या लेक्चरमध्ये आपल्याला काय तर एक स्ट्रॅटेजी बघायची आहे. म्हणजे पुढच्या 65 दिवसामध्ये हे सगळे जे 15 विषय आहेत, हे आपण कशा पद्धतीने चांगल्या पद्धतीने रिवाईज करू शकतो. म्हणजे कुठल्याही प्रकारचा जर समजा प्रश्न त्याच्यामध्ये आला, तर तो आपल्याला सुटला पाहिजे. आता हे म्हणजे माझ्यासमोरचं एक चॅलेंज आहे. तुमच्या कोर्समध्ये मी ऑलरेडी 15ला 15 विषयांचे डिटेल लेक्चर्स आपण त्याच्यामध्ये अपलोड केलेले आहेत. ठीक आहे. काही 1-2 विषयांचे त्याच्यामध्ये राहिले असतील, त्या संध्याकाळपर्यंत ते अपलोड होतील. तर हे जे सगळे 15ला 15 विषयांचे लेक्चर्स आहेत, हे थोडे डिटेलमधले लेक्चर्स आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल समजा पार्टनरशिप ॲक्टसारखा विषय आहे. तो आता तिथे आपण एक 6 ते 7 अवर्समध्ये समजा आपण कंप्लीट केलेला असेल, तर आता इथून पुढच्या जे लेक्चर्स आहेत आपले, याच्यामध्ये आपल्याला तो 2 तासामध्ये पार्टनरशिप ॲक्ट चांगल्या पद्धतीने कंप्लीट करायचं. चांगल्या पद्धतीने कंप्लीट करणं म्हणजे काय, की 6 तासामध्ये मी तुम्हाला जेवढे प्रॉबेबल MCQs येतील असं सांगितलेलं आहे, तो प्रत्येक MCQ तुमच्या ह्या 2 तासामध्ये सुद्धा कव्हर होणं गरजेचं आहे. ठीक आहे. आता हे माझ्यासाठी चॅलेंज आहे आणि तुमच्यासाठी तुम्हाला एक प्रकारचा एक चेकअप असणार आहे. ठीक आहे. तुम्हाला आता तुमच्यातले बरेच लोक दिवसभर तुमच्याकडे रेकॉर्डेड लेक्चर्स असतात. आपल्या कुठल्या लेक्चरला व्ह्यू रिस्ट्रिक्शन वगैरे काही नसतं. तुम्ही दिवसभरामध्ये ते 6 तासाचं पार्टनरशिप ॲक्टचं रेकॉर्डिंग पण बघू शकता आणि 2 तास माझ्यासोबत पार्टनरशिपचं 2 तासाचं रेकॉर्डिंगसुद्धा तुम्ही म्हणजे लाईव्ह लेक्चर किंवा जे ऑफलाईन पुणेमध्ये येऊन करणार आहेत ते ऑफलाईन लेक्चर ऐकणार आहेत. तर ह्या 2 तासामध्ये आणि त्या 6 तासामध्ये कुठलं जर काही सुटलं, तर तुम्ही मला लगेच रिमाइंडर देऊ शकता की सर आपलं हे सांगायचं बाकी राहिलेलं आहे. आपण ते लगेच त्याच्यामध्ये कव्हर करून घेऊ शकतो. ठीक आहे. शक्यतो ठीक आहे, म्हणजे त्या प्रकारची प्रॅक्टिस आमची असते. म्हणजे एवढं काय 2 तासामध्ये सुद्धा काही आपलं त्याच्यामध्ये सुटणार नाही आहे. प्रत्येक प्रॉबेबल MCQ आपला त्याच्यामध्ये आपण कव्हर करणार आहे. ठीक आहे. टायमिंग सेव्ह जो आहे तो आपण शक्यतो आपण नोट्स डिक्टेशनमध्ये आपण तो सेव्ह करणार आहोत. बाकी तुम्हाला कुठल्याही जरी काही त्याच्यामध्ये डाऊट असेल, काही समजा तुम्हाला समजलं नाही, असं नाही की आपण ते स्पीडली वगैरे कव्हर करतो आहे. प्रत्येक गोष्ट आपण चांगल्या पद्धतीने समजावून सांगणार आहेत आणि तुमच्यापैकी कुणाला जर काही लक्षात आलं नाही, तर तुम्ही परत लगेच विचारू शकता. आता इथं तुमचे प्रश्न इथे पण चालू असतात. म्हणजे हा कमेंट बॉक्स पण तुमचा कायम चालू आहे आणि क्लासरूममध्ये सुद्धा तुम्हाला जर काही विचारायचं असेल, काही समजलं नसेल, तर तुम्ही विचारू शकता. आपण तो परत त्या ठिकाणी रिपीट करूया. ठीक आहे. म्हणजे रिपीट करण्यामुळे तुमचा काही सिलेबस मागे पडणार नाही, त्याची काळजी करू नका. ठीक आहे. महत्त्वाचं काय तर प्रत्येक गोष्ट तुम्हाला समजून येणं गरजेचं आहे. तर तुम्ही जे विचारत आहात की एक्सपिरियन्स सर्टिफिकेट तर आता अपलोड केलेलं आहे. आता नवीन फॉर्मॅट वगैरे त्यांनी दिलेलं आहे. ठीक आहे. तसं पाहायला गेलं तर तुम्ही ज्या लोकांनी PDGenकडनं सर्टिफिकेट घेतलेले आहेत ना, ठीक आहे, ते सर्टिफिकेटसुद्धा MPSCच्या जुन्या फॉर्मॅटमध्ये सुद्धा नव्हते. तो MPSCचा दिलेला फॉर्मॅट तो बऱ्याच दिवसापासूनचा होता. पण PDG लोकं जे आहेत हे कधीही त्याच्यामध्ये फॉर्मॅट व्यवस्थित फॉलो करत नाहीत. त्यांच्या डोक्याला डोकं लावता येत नाही. तसं तुम्हाला आठवत असेल, मी पहिला जो व्हिडिओ बनवलेला होता आपला जाहिरातीवरचा, म्हणजे आपल्या क्लासरूममधनं डिजिटल बोर्डवर तो व्हिडिओ बनवलेला होता मी. त्या व्हिडिओमध्येच मी तुम्हाला सांगितलं होतं की PDG लोकांना यावेळेस विनाकारण आपण डोक्यावर घ्यायचं नाही. ठीक आहे. तुम्हाला तुमचं सर्टिफिकेट तुम्ही तुमच्या लोकल कुठल्याही कोर्टातनं तुम्ही काढू शकता. ठीक आहे. हे मी माझ्या त्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं. ठीक आहे. महाराष्ट्रातल्या बऱ्याच विद्यार्थ्यांनी तो व्हिडिओ ऑलरेडी बघितलेला आहे. त्याला भरपूर त्याचे व्ह्यूज त्याच्यामध्ये झालेले आहेत. तर ज्या लोकांनी तुम्ही तिथे बघितलेलं आहे, तुम्हाला ते माहिती असेल, मी त्याच वेळेस सांगितलं होतं की लोकल कुठल्याही कोर्टातनं तुम्ही घेऊ शकता. पण झालं म्हणजे दुर्दैवाने असं की बऱ्याच आता लोकांनी सांगितलं की तुम्ही PDGचंच घ्या. ठीक आहे. बाकी क्लासेसवाल्यांनी सुद्धा सांगितलं की तुम्ही PDGचंच घ्या. ठीक आहे. सगळ्या लोकांनी गर्दी केली PDGकडे. तो PDG आपला भलते डोक्यावर बसले. त्यांनी तुम्हाला वकालतनामा आणा, हे आणा, ते आणा. ठीक आहे. त्याच्यानंतर अशा प्रकारचा बराच त्रास देण्यात आला. आजही आता काही लोकांना मी तुम्हाला सांगतो की लोकल कोर्टातनं तुम्ही घ्या. ठीक आहे. जर समजा कुणाला तुमच्या लोकल कोर्टामध्ये सुद्धा जर वकालतनामाच मागत असतील, तर तुमच्यासाठी अजून एक ऑप्शन आहे. तो ऑप्शन म्हणजे असा आहे की तुम्ही सरळ हायकोर्ट वगैरे गाठू शकता. हायकोर्टातली प्रोसिजरचं मी माहिती घेतली की त्याच्यामध्ये ते लोकं तुम्हाला जास्त काही मागत नाहीत. म्हणजे एक तर एंडोर्समेंटचं ते ॲप्लिकेशन मागतात, जे तुम्ही घरी बसून टाईप करून तयार करू शकता. त्यांच्या फॉर्मॅटमध्ये तयार करायचं. दुसरं, मला तुमच्याकडनं एक्सपिरियन्स सर्टिफिकेट पाहिजे असं एक ॲप्लिकेशन असतं, ते पण तुम्ही घरी बसूनच तयार करू शकता. तिसरं, मला तुमच्याकडनं मराठी सर्टिफिकेट पाहिजे असं एक ॲप्लिकेशन असतं, ते पण तुम्ही घरी बसूनच तयार करू शकता. ठीक आहे. चौथं, त्याच्यामध्ये तुम्ही तुमचं जे ID कार्ड आहे आपलं बार काउन्सिलचं, ते ID कार्डचं एक झेरॉक्स घ्यायचं आहे. 10 वर्षे प्रॅक्टिस असलेल्या कुठल्या तरी सिनियरचा ID कार्डचं एक झेरॉक्स घ्यायचे. ते सगळे महाराष्ट्र आणि गोवाचे. ठीक आहे. लोकल बार रजिस्ट्रेशनचा काही संबंध नाही. ठीक आहे. हे लोकं फक्त खिसे भरण्याचं काम करत आहेत. ऐनवेळी आता म्हणजे संधी साधून हे लोकं पैसे वसूल करत आहेत. तर तुमचं सिनियरचं आणि तुमचं SSCचं मार्कशीट जे आहे, त्याचं एक सनद जे आहे तुमची, त्याचं एक झेरॉक्स कॉपी त्यांना पाहिजे. याच्यातली 3च डॉक्युमेंट आहेत, जे तुमच्या सिनियरचं ID कार्ड, जे तुम्हाला एका सेकंदात मिळून जाऊ शकतं. कुठल्याही सिनियरचं 10 वर्ष प्रॅक्टिस असलेल्या किंवा कुठल्या 10 वर्ष प्रॅक्टिस असलेला मित्र असेल त्याचंही घेऊन गेलं चालतं.
दुसरं तुमचं आय डी कार्ड तर तुमच्याकडेच आहे, सनद तुमच्याकडेच आहे, बाकीचे ते 3 ॲप्लिकेशन आहेत जे तुम्ही घरी बसून बनवू शकता. त्याच्यामुळे ते सगळेच्या सगळे तुमचे बनून जातात. हे असं घेऊन तुम्ही हायकोर्टाकडे जाऊ शकता. हायकोर्टाचे जे रजिस्ट्रार असतात ते तुम्हाला कुठल्या कोर्टात प्रॅक्टिस करता, कुठल्या बारला प्रॅक्टिस करता, हे अशा प्रकारचे प्रश्न काही विचारत नाही आहेत. ही माहिती माझ्यापर्यंत आलेली आहे. तर ज्यांना अजूनही एक्सपिरियन्स सर्टिफिकेटचा घोळ मिटला नाही, तुमचे काही कमेंट दिसत आहेत तिथे, तर त्या सगळ्यांनी अशा पद्धतीने सर्टिफिकेट काढू शकता. आणि सगळ्यात सोपं, आपल्या लोकल कोर्टामध्ये सगळे लोक आपल्याला ओळखतात. ठीक आहे, तिथले न्यायाधीशसुद्धा एवढा तुमच्यासोबत गिजगिज लावणार नाही. ते देतील तुम्हाला सहज साध्या पद्धतीने. ठीक आहे, PDJ लोकांचाच थोडासा त्रास असतो, तो दरवेळेसच होतो. म्हणून मी सांगितलं होतं की PDJंना विनाकारण डोक्यावर घेऊ नका. ठीक आहे, पण असो, झालं ते झालं. आता सगळे सुधारलेले आहेत. आता PDJ लोकंसुद्धा, मी ज्यावेळेस आपण व्हिडिओ बनवले याची चर्चा घडून आणली, PDJ लोकंसुद्धा आता विदाऊट वकालतनामा काही त्याच्यामध्ये बऱ्याच कोर्टांमध्ये आता देत आहेत. जिथे देत नाही आहेत त्याचं तोंड बघूच नका, त्याच्याकडे जाऊच नका. ठीक आहे, जिथे त्रास होतो तिथे जाऊच नका. ठीक आहे, स्मॉल फॅमिली ॲफिडेविट अपलोड करायचा आहे. त्यात फक्त फॉर्मॅट फिल करून अपलोड करायचं आहे. येस, त्याच्यामध्ये तुम्हाला फॉर्मॅट वगैरे फिल करून म्हणजे फिल करायचं असतं, बाकी त्याला वेगळं काही नसतं. आणि ज्या लोकांच्या मनामध्ये डाऊट आहे की एक्सपिरियन्स सर्टिफिकेट म्हणजे माझ्याकडे जुन्या फॉर्मॅटमध्ये आहे, मला नवीन फॉर्मॅटमध्ये आता कसं करू? ठीक आहे, तर तुम्ही, जसं मी तुम्हाला सांगितलं की आतापर्यंतसुद्धा त्यांनी कधी ओरिजिनल फॉर्मॅटमध्ये दिलं नाही. पण ज्यांच्या मनामध्ये वाटतंच, शंकाच वाटते, त्यांनी काय करा, अजून एकदा आपलं लोकल कोर्टातनं घ्या. ठीक आहे, लोकल कोर्ट म्हणजे कोणतं? तुम्ही जिथे तालुक्याला वगैरे प्रॅक्टिस करता तिथले JMFC वगैरे जे असतील किंवा तिथले सिनियर मोस्ट जज जे असतील, तुमचे तिथले ADJ असतील, तर ते ADJकडनं घ्या. ADJच्या सर्टिफिकेटवर तुम्ही प्रॉपर त्यांना सांगा की सर आता फॉर्मॅट बदलला आहे त्यांचा आणि या फॉर्मॅटमध्येच द्यायला सांगितलं आहे, असं तुम्ही त्या क्लर्क लोकांना समजावून सांगा. आणि त्यांच्याकडनं तुम्ही प्रॉपर फॉर्मॅटमध्ये फक्त घेऊन ठेवा. ते इंटरव्ह्यूच्या वेळेस तुम्ही घेऊन जा. म्हणजे एक्सपिरियन्स सर्टिफिकेट, स्मॉल फॅमिली सर्टिफिकेट, हे सगळे सर्टिफिकेट अशा प्रकारचे आहेत जे अपलोड करताना जरी चुकले ना तरीसुद्धा इंटरव्ह्यूच्या वेळेस ते सगळे रेक्टिफाय करता येतात. म्हणजे आपल्या APPच्या वेळेस 1-2 मॅडमचे चुकलेले होते ते सर्टिफिकेट, तर त्यावेळेस त्यांना सांगितलं होतं की तुम्ही आज 5 वाजेपर्यंत जरी व्यवस्थित सर्टिफिकेट आणलं ना तरीसुद्धा आम्ही ते घेणार, असं त्यांनी सांगितलं होतं. पण त्यावेळेस ते शक्य नसतं. म्हणजे त्या महिला काही पटकन जाऊन त्यांच्या जिल्ह्यात जाऊन एक्सपिरियन्स सर्टिफिकेट आणणं त्यांच्यासाठी शक्य नसतं. त्यामुळे ते करू शकले नाहीत. आणि येस, तुमचे इंटरव्ह्यू आता जर समजा त्याच्यामध्ये तुमचे इंटरव्ह्यू मुंबईला आहेत, मुंबईसारख्या ठिकाणी जर समजा तुमचे इंटरव्ह्यू असतील किंवा अशा हायकोर्टाच्या ठिकाणी जर तुमचे इंटरव्ह्यू असतील, म्हणजे ते तसं जर समजा तिथे जर होत असेल तर तिथे पण तुम्हाला त्या ऐनवेळी पण ॲडजस्ट होऊ शकते. पण अगोदर आपल्या इकडून घेऊन जा सरळ. ठीक आहे, अगोदरही तुम्ही आता काढून ठेवलं योग्य प्रकारचं फॉर्मॅटमध्ये, तुम्हाला जर त्यांनी खरंच दिलं त्या फॉर्मॅटमध्ये, म्हणजे बार काउन्सिलचं रजिस्ट्रेशन ID वगैरे त्याच्यामध्ये त्यांनी आता नवीन याच्यामध्ये सांगितलं आहे, तर तो तुम्ही त्याच्यात मेन्शन जर करून ते प्रॉपर नेऊन दिलं तरीसुद्धा काही अडचण नाही आहे. येस, आणि ज्यांना अजूनही त्याच्यापेक्षा जास्त डाऊट असतो, तुम्ही फॉर्म कॅन्सल करून भरू शकता. जे पैसे भरलेले असतात ते पैसे जातात फक्त. ठीक आहे, बाकी हे काही सजेस्टेड नाही आहे, रिकमेंडेड नाही आहे. म्हणजे मला वाटत नाही त्याच्यामध्ये एवढ्यासाठी फॉर्म परत भरणं गरजेचं आहे. कारण MPSCची ती चूक आहे, MPSCनेच हे सर्टिफिकेट द्यायला उशीर केला आणि अगोदरपासून PDJ लोक ह्या चुका करतात. PDJ लोक त्या फॉर्मॅटमध्ये देतच नव्हते. येस, ठीक आहे, झालं सगळ्यांचं? काही अजून काय आहे का? येस, ठीक आहे. असो, तर महत्त्वाचं मी तुम्हाला हे सांगत होतो की असं समजा की आपल्या सगळ्यांकडे फक्त आणि फक्त 65 दिवस आहेत. 65 दिवस का? तर राहिलेले जे विषय असतात, म्हणजे नेहमी मी असं पाहिलेलं आहे, आता कुठल्याही परीक्षेची ज्यावेळेस आपण तयारी करतो, तुम्ही परीक्षेचा अभ्यास करता आणि शेवटी असं होतं की शेवटच्या 2 दिवसामध्ये 3 दिवसामध्ये असं होतं, म्हणजे आपल्या सगळ्यांनाही फील होतं की माझ्याकडे अजून त्याच्यामध्ये 4-5 दिवस असायला पाहिजे होते. ठीक आहे, 4-5 दिवस माझ्याकडे अजून असायला पाहिजे होते, अशी जाणीव प्रत्येकालाच त्याच्यामध्ये होत असते. ठीक आहे, कुठल्याही परीक्षेची तुम्ही तयारी करा, इवन नेट सेटची परीक्षेची तयारी तुम्ही करा. आता आम्ही जे केलेलं आहे, ठीक आहे, तुम्ही त्याच्यामध्ये UPSC परीक्षेची तयारी करा. ठीक आहे, अशा कुठल्या जरी परीक्षेची आपण तयारी करत असू, शेवटच्या मोमेंटला असं होतं की काहीतरी राहिलेलं आहे. मग त्याच्यामध्ये काय राहिलेलं असू शकतं? ठीक आहे, समजा तुमचं कंपॅरेटिव्ह स्टडी BNS आणि IPC मधला राहिलेला असू शकतो. ठीक आहे, समजा तुमचं जे डिफिकल्ट सेक्शन मार्किंग करणं आहे ते तुमचं राहिलेलं असू शकतं. ठीक आहे, समजा तुमचं MCQ सोडवायचं जे काम आहे ते तुमचं राहिलेलं असू शकतं. आपल्या क्लासमध्ये आपण 130+ टेस्ट त्याच्यामध्ये घेणार आहेत आणि हे सगळे MCQ असे तसे नसणार आहेत, म्हणजे 10-10 सेक्शनवर. ठीक आहे, समजा पार्टनरशिप ॲक्ट आहे, त्याच्यामध्ये तुमचे समजा एक असं समजूया की 50 सेक्शन महत्त्वाचे आहेत. तर त्या 50 सेक्शनमधल्या म्हणजे प्रत्येक 10-10 सेक्शनवर आपण त्याच्यामध्ये एक टेस्ट आपण बनवतो आहे, म्हणजे सुरुवातीपासून शेवटपर्यंत. सुरुवातीला ज्या ह्या टेस्ट असतील
समजा तुम्ही पार्टनरशिपचे पहिले 2-3 चॅप्टर तयार केले, त्याच्यावर एखादी टेस्ट असेल. तिसरा, चौथा चॅप्टर तयार केला, त्याच्यावर एखादी टेस्ट असेल. अशा पद्धतीने सुद्धा आपण टेस्ट त्याच्यामध्ये बनवलेल्या आहेत. BNS सारख्या एका विषयावर आपण त्याच्यामध्ये 15-15, 16-16 टेस्ट आपण बनवलेल्या आहेत. ठीक आहे. BNSS सारख्या विषयांवर समजा आपण 20-20 टेस्ट बनवलेल्या आहेत. ह्या सगळ्या प्रकारच्या ज्या टेस्ट आहेत, ह्यासुद्धा आपण सोडवणं गरजेचं आहे. बऱ्याच आता डिस्ट्रिक्ट जजची आताच परीक्षा झाली. बऱ्याच कॅन्डिडेटनी चांगल्या पद्धतीने अभ्यास केला. आता DJच्या बॅचमध्ये सुद्धा आपण भरपूर साऱ्या टेस्ट सिरीज दिल्या होत्या. पण ज्या लोकांनी टेस्ट सिरीज वेळेमध्ये अटेम्प्ट केल्या नाहीत, त्यांचं होतं काय की 40 बरोबर आले आणि 30 चुकले. ठीक आहे. 30 प्रश्न एखाद्या कॅन्डिडेटचे चुकू कसे शकतात? ठीक आहे. का चुकू शकतात? तर का तर MCQ सॉल्विंगची प्रॅक्टिस नाही आहे. ज्या माणसाची MCQ सॉल्विंगची प्रॅक्टिस चांगली असते ना, ठीक आहे, तो कधीही त्याच्यामध्ये 4-5 मार्क तरी प्लस असतो. म्हणजे 4-5 मार्क तरी तुमचा त्या 1 मार्काला आहे. म्हणजे 5-1 प्रश्न तरी तुमचे, ज्याला आपण म्हणूया की तुम्ही बरोबर मार्क करता. आणि ज्याचा अभ्यास फार प्रचंड चांगला आहे, पण MCQची प्रॅक्टिसची म्हणजे त्याची प्रॅक्टिसच नाही MCQ सॉल्विंगची. ठीक आहे. तो किती जरी अभ्यास, दोघांचा सेम जरी अभ्यास असेल, एकाची MCQची प्रॅक्टिस आहे, दुसऱ्याची MCQची प्रॅक्टिस नाही आहे. ठीक आहे. 5-6 मार्काचा तरी त्याच्यामध्ये डिफरन्स आरामशीर पडत असतो. ठीक आहे. मी फार आरामशीर असं म्हणतो आहे. बाकी 10-10 मार्काचा डिफरन्स तुमची फार चांगली प्रॅक्टिस असेल तर तुम्ही करू शकता. ठीक आहे. आपल्या क्लासमध्ये शक्यतो जेवढे कायद्यांचे जे MCQज आपण बनवलेले आहेत, ठीक आहे, हे आपण स्टेटमेंट बेसमध्ये बनवलेले आहेत. स्टेटमेंट बेसचा फायदा हा असा असतो की एका प्रश्नामध्ये 2 MCQ विचारता येतात. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला पहिले एक स्टेटमेंट दिलेलं असेल की लिमिटेशन ॲक्टच्या तरतुदीनुसार सेट ऑफ हा म्हणजे सेट ऑफबद्दल खालीलपैकी कोणते स्टेटमेंट बरोबर आहे. मग पहिलं स्टेटमेंट असेल सेट ऑफ इज डीम्ड टू बी इन्स्टिट्यूटेड ऑन अ डेट ऑफ इन्स्टिट्यूशन ऑफ द सूट. हे पहिले स्टेटमेंट असेल. दुसरं स्टेटमेंट असेल तुमचं सेट ऑफ मस्ट बी इन लिमिटेशन ॲट अ डेट ऑफ रिटर्न स्टेटमेंट. ठीक आहे. अशा प्रकारचं काहीतरी दुसरं स्टेटमेंट असेल. ज्यावेळेस रिटर्न स्टेटमेंट दाखल केलं जाईल त्यावेळेस सेट ऑफ मस्ट बी इन लिमिटेशन. पहिलं स्टेटमेंट होतं सेट ऑफ इज डीम्ड टू बी इन्स्टिट्यूटेड ऑन अ डेट ऑफ इन्स्टिट्यूशन ऑफ द सूट. ठीक आहे. खाली मग पहिलं ऑप्शन असेल तर तुम्ही याचं उत्तर सांगण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. म्हणजे खालीलपैकी कोणते 2 स्टेटमेंट, जर प्रश्न लक्षात आला नसेल तर मी तुम्हाला 2019चा बरोबर आहे तुमचं. 2019चा पॅटर्न सगळ्यात अवघड पॅटर्न मानला जातो आपल्या JMFCमध्ये. ठीक आहे. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, सध्याच्याला 2019 सारखीच शक्यता असते. ठीक आहे. का शक्यता 2019 सारखी आहे? 2019ला सुद्धा काय होतं, जागा जास्त होत्या. 190 जागा होत्या. म्हणजे जागा जास्त असल्यामुळे मे बी त्यांनी तसा अवघड पेपर काढला असेल. यावेळेस 286 जागा आहेत. ठीक आहे. फार पानसट पेपर जर त्याच्यामध्ये काढला तर काय होईल, त्याच्यात अजून वेगळं काहीतरी होऊ शकतं. म्हणून असं होऊ शकतं की यावेळेससुद्धा त्यांनी ठरवतील की थोडासा पेपर आपण कठीण काढूया. ठीक आहे. जेणेकरून थोडंसं त्याच्यामध्ये टफ कॅन्डिडेट आपल्याला त्याच्यामध्ये मिळतील. असं काहीतरी त्याच्यामध्ये होऊ शकतं. कन्सेप्च्युअल बेस प्रकारचा पेपर ते लोकं काढू शकतात. जर कन्सेप्च्युअल प्रकारचा पेपर काढला तर आपल्यासाठी चांगलंच आहे. आपला कन्सेप्च्युअल क्लॅरिटी चांगली असते. ठीक आहे. इव्हन सेक्शनच्या गोंधळामध्ये पडायची गरज पडत नाही. नवीन क्रिमिनल लॉचे सेक्शन नंबर वगैरे तुम्हाला जर कमी विचारले तर आपल्याला चांगला स्कोर त्याच्यामध्ये बनवता येतो. ठीक आहे. बाकी नवीन महत्त्वाचे सेक्शन जे आहेत ते मी तुम्हाला सांगणारच आहे. त्याची तुम्ही चांगल्या पद्धतीने तयारी करू शकताच. ठीक आहे. महत्त्वाचं काय सांगत होतो, हा प्रश्नाचं उत्तर तुम्ही देण्याचा प्रयत्न करा. म्हणजे आपण एक प्रश्न मी तुम्हाला विचारला होता, मी मराठीत तुम्हाला वाटलं तर परत सांगतो की सेट ऑफबद्दल खालीलपैकी कोणते स्टेटमेंट बरोबर आहे. पहिलं स्टेटमेंट होतं की सेट ऑफ हा ज्या तारखेला सूट इन्स्टिट्यूट झाला त्याच तारखेला इन्स्टिट्यूट झाला असं समजलं जाईल. दुसरं जे स्टेटमेंट होतं सेट ऑफ तुमचा रिटर्न स्टेटमेंट दाखल करायच्या दिवशी लिमिटेशनमध्ये असला पाहिजे. ठीक आहे. आता पहिलं ऑप्शन आहे ओनली फर्स्ट इज करेक्ट. दुसरं ऑप्शन आहे ओनली फर्स्ट अँड सेकंड, ओनली सेकंड इज करेक्ट. तिसरं ऑप्शन आहे बोथ फर्स्ट अँड सेकंड इज करेक्ट. आणि चौथं ऑप्शन आहे नन ऑफ द अबव इज करेक्ट. मला सांगा काय उत्तर असेल याचं. अशी बरीच प्रश्न आपण आपल्या लेक्चर्समध्ये बघणार आहोत आणि तुम्हाला टेस्ट सिरीजमध्ये सुद्धा ते मिळणार आहेत. ठीक आहे. फक्त पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे का फक्त दुसरं स्टेटमेंट बरोबर आहे का दोन्ही बरोबर आहेत का ते दोन्हीपैकी कोणतंही बरोबर नाही आहे. येस, काय वाटतं तुम्हाला? इथे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. येस. ठीक आहे. येस, बऱ्याच लोकांचं उत्तर बरोबर आहे, बऱ्याच लोकांचं चुकीचं सुद्धा आहे. तर याच्यामध्ये काय ओनली फर्स्ट स्टेटमेंट इज करेक्ट. आता हे जे स्टेटमेंट आहे, जेवढा मी तुम्हाला प्रश्न विचारला, ह्या प्रश्नामध्ये समजा जेवढे शब्द असतील एवढ्या शब्दाचं एक जर ऑप्शन असेल तर ते काय होतं, अजून जास्त क्लिष्ट होऊन जातं. म्हणजे 5-6 ओळीचं स्टेटमेंट फर्स्ट, 5-6 ओळीचं स्टेटमेंट सेकंड, अशा पद्धतीने सुद्धा ते लोक तुम्हाला प्रश्न विचारू शकतात. मग ह्याच्यामध्ये होतं काय की ज्याने MCQ सॉल्विंगची प्रॅक्टिस केलेली आहे ना,
ठीक आहे, त्याला हे फार एकदम सोपं वाटतं. आणि ज्याने MCQ सॉल्व्हिंगची प्रॅक्टिस केली नाही ना, त्याचं असं होतं की त्याला प्रश्नच 5-5, 6-6 वेळेस वाचावा लागतो. ठीक आहे, प्रश्नच तो 5-5, 6-6 वेळेस वाचत बसतो आणि त्याचा जो पेपर आहे तो शेवटपर्यंत त्याच्यामध्ये कंप्लीट होत नाही. ठीक आहे, कधी-कधी पेपरमध्ये असं असतं की पहिले जे समजा तुमचे 90 प्रश्न आहेत, हे 90 प्रश्न फार कॉम्प्लिकेटेड असतात, अवघड असतात. आणि 91 पासनं म्हणजे 100पर्यंत त्याच्यामध्ये प्रश्न फार सोपे असतात. 2019ला तसंच झालेलं. काही लोकांचे जे पेपर सेट होते, त्या 2 पेपर सेटमध्ये असं होतं की 91 पासून 100पर्यंत पेपर फार अवघड होते. आता सगळ्यांनी काय केलं की सुरुवातीपासून प्रश्न त्याच्यामध्ये सोडवत राहिले आणि हे स्टेटमेंट, पहिलं स्टेटमेंट, त्याच्यामध्ये 2-3 ओळीचं पहिलं स्टेटमेंट, 2-3 ओळीचं दुसरं स्टेटमेंट, मग हे पोरं वाचत बसले. 90 प्रश्नापर्यंत पोरं गेलेच नाहीत आणि शेवटी 91 आणि 100चं त्यांनी बघितलंच नाही, जे एकदम सोपे प्रश्न होते. म्हणजे 2 सेटमध्ये ह्या अख्ख्या 100 प्रश्नांमध्ये जे सोपे प्रश्न होते ना, ते 91 ते 100मध्ये विचारले होते 2 सेटला. त्या पोरांचं एवढं नुकसान झालं की जे 10 प्रश्न तुम्हाला एकदम बोनसमध्ये मिळणार होते, ते प्रश्न त्याच्यामध्ये त्यांना मिळालेच नाहीत. आणि ज्यांना हे 10 प्रश्न सुरुवातीला आले होते, ठीक आहे, त्या लोकांनी सुरुवातीला त्याच्यामध्ये ते 10 प्रश्नांना वेळ पण लागला नाही, पटकन ते सोडून टाकले होते. त्यामुळे कधीही पेपर सोडवत असताना एक स्ट्रॅटेजी आपली ठेवायची. ज्या प्रश्नाला फार जास्त वेळ लागतो ना, त्याच्यावर डोकं लावायचंच नाही, सरळ पुढच्या प्रश्नाकडे जायचं, परत पुढच्या प्रश्नाकडे जायचं. अशा पद्धतीने जे अवघड प्रश्न आहेत, ज्याला फार डोकं लावावं लागतं, ते सोडून द्यायचे आणि शेवटपर्यंत 100 प्रश्नापर्यंत अटेम्प्ट करायचं. शेवटी जे सोपं आहे, जे महाराष्ट्रातला प्रत्येकच विद्यार्थी त्याचा मार्क मिळवणार आहे, ठीक आहे, ते प्रश्न सगळे आपल्या पदरामध्ये पडले पाहिजेत. त्यासाठी तुम्ही पहिला प्रयत्न त्या ठिकाणी केला पाहिजे. ठीक आहे, हे या ठिकाणी महत्त्वाचं. आणि बाकी मग पुन्हा आता तुमच्याकडे अर्धा तास राहतो, वेळ राहतो तुमच्याकडे. मग त्या अर्ध्या तासाच्या वेळामध्ये तुम्ही काय करायचं, सुरुवातीपासून जे आपले अवघड प्रश्न आपण सोडवू शकतो, परत एकदा त्या प्रश्नांवर नजर मारायची. मग त्यातले काही सुटतील, काही सुटणार नाहीत. ठीक आहे, 4-5 प्रश्न असे राहतील त्याच्याकडे तुम्हाला जाणं शक्यच असणार नाही. ठीक आहे, पण नक्कीच आहे ते 4-5 प्रश्नांमध्ये 4ला 4 मार्क तुम्हाला मिळणार नव्हते. सोपे प्रश्न जे तुम्ही शेवटपर्यंत गेले, ते 10ला 10 मार्क तुमचे मिळणारच होते तुम्हाला, ते तुम्ही मिळवून घेतले. बाकी 4 प्रश्नातले तुम्हाला एकतर 2 सुटले असते, 2 मधलासुद्धा एखादा चुकला असता, एखादा मार्क तुम्हाला मिळाला असता, एखाद्या मार्काचं नुकसान झालं, वेळ तुमचा कमी पडल्यामुळे काही फरक पडत नाही. पण 10ला 10 प्रश्नांचं आपलं नुकसान त्या ठिकाणी होणं म्हणजे अपेक्षित नव्हतं. ठीक आहे, लक्षात आलं सगळ्यांच्या? तर हे स्ट्रॅटेजीबद्दलचं एक झालं. आता मुळात आपल्याला हे सगळे विषय जे आहेत ते 65 दिवसामध्ये आपल्याला कशा सिक्वेन्सने आपल्याला कव्हर करायचे. तर सुरुवात जी आहे ती सुरुवात आपल्याला म्हणजे छोट्या कायद्यांकडनं आपल्याला थोडंसं मोठ्या कायद्यांकडे आपल्याला ते जायचं आहे आणि त्याच्यावरच्या टेस्टसुद्धा आपल्याला त्या पद्धतीने अटेम्प्ट करायच्या आहेत. ठीक आहे, आता पहिला जो आपला विषय असेल तो आपला विषय आपल्याला कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट आपल्याला कंप्लीट करायचा आहे. ठीक आहे, कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट आपला त्याच्यामध्ये म्हणजे आपल्याला 3 दिवस लागू शकतात. ठीक आहे, म्हणजे फार तर फार 3 दिवस लागू शकतात. 3 दिवसामध्ये आपला कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट आपल्याला कंप्लीट करायचा आहे. त्या कॉन्ट्रॅक्ट ॲक्टवर आपल्याला त्याच्यामध्ये म्हणजे 12, 13, 14 जेवढ्या काही टेस्ट आपल्या बनतील MCQ, ठीक आहे, तेवढे जसे MCQज आपल्याला बनवायचे आहेत. म्हणजे आज तुमची समजा त्याच्यामध्ये 14 तारीख आहे. ठीक आहे, आता 15 तारखेपासून आपण सुरू करतो आहे म्हणजे एक विषय. तर 15, 16, 17 ह्या 3 दिवसामध्ये आपला कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट आपल्याला संपवायचा आहे. म्हणजे रोज तुमचं 2-2 तासाचं सेशन आहे. त्या म्हणजे 15, 16, 17ला तुमचा कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट झाल्यानंतर 18 तारखेला तुमच्या कॉन्ट्रॅक्ट ॲक्टच्या ज्या टेस्ट आहेत, ठीक आहे, त्या टेस्ट तुमच्या कोर्समध्ये अपलोड होतील. ठीक आहे, त्या 10 टेस्ट असू द्या, 12 टेस्ट असू द्या, तुम्हाला 18-19 तारखेपर्यंत तुम्हाला त्या कॉन्ट्रॅक्ट ॲक्टच्या ज्या 2 टेस्ट आहेत त्या सगळ्या टेस्ट तुम्हाला सोडवायच्या आहेत. ठीक आहे, आता जे बेरॅटचे जे रिडिंग असतात क्लासमध्ये आपल्या स्क्रीनवर तुमचा बेरॅट तुम्हाला दिसणार आहे. तुम्हाला प्रत्येकालासुद्धा तुमचा बेरॅट सोबत ठेवायचा आहे. ठीक आहे, एक गोष्ट लक्षात घ्या, बेरॅट वगैरे आपल्यासोबत असणं गरजेचं आहे. ठीक आहे, म्हणजे बऱ्याच वेळेस आपण असं म्हणतो की बेरॅट पुस्तक वगैरे काही नको, फक्त आणि फक्त म्हणजे मी सांगतो तेच ऐकायचं. ठीक आहे, असं अजिबात गरजेचं नाही आहे. बेरॅट तुमचा सोबत ठेवा. तुम्ही काही दुसरं बाजूला मूव्हीज वगैरे बघत नाही आहे. ठीक आहे, बेरॅट बघत असताना बेरॅट तुम्ही समजून घ्यायचं तुम्हाला प्रत्येकाला. आणि त्या बेरॅटमध्ये जर इन्स्टंट तुम्हाला जर काही अडचण आली तर तुम्ही लगेच मला प्रश्न विचारला पाहिजे. ठीक आहे, तुम्ही मला प्रश्न विचारायचे नाहीत म्हणून तुम्ही तुमचे बेरॅट तुम्ही तुमचे बेरॅट घरी ठेवून या असं मी तुम्हाला अजिबात सांगणार नाही. ठीक आहे, प्रत्येकाने तुमचा बेरॅट सोबत ठेवा आणि त्या बेरॅटमध्ये तुम्हाला जर इन्स्टंट कुठे जर काही अडचण येत असेल तर तुम्ही लगेच सोबत त्याच्यामध्ये विचारून क्लिअर करून घ्यायचे आहे. ठीक आहे, ज्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्याच्यावर चर्चा होणं गरजेचं आहे, ती आपली क्लासमध्ये आपण कंप्लीट करणार आहे. ठीक आहे, प्रत्येकाचा बेरॅट सोबत ठेवायचा आणि सोबत तुम्हाला एक हायलायटर पण ठेवायचा आहे. ठीक आहे, आता कसं असतं की परीक्षेसाठी प्रिलिमची तयारी करायची म्हणजे काय काय करायला पाहिजे, तुम्ही एकतर सगळे कन्सेप्ट चांगल्या पद्धतीने समजून घेतले पाहिजेत, जे मी तुम्हाला करून देणार आहे. ठीक आहे, तुम्ही आपल्या क्लासेसचे नोट्स तुम्ही त्याच्यामध्ये बनवले पाहिजेत, जे नोट्स तुम्हाला त्याच्यामध्ये मिळणार आहेत. त्याच्यानंतर तुम्ही बेरॅटचं पण रिव्हिजन केलं पाहिजे. बेरॅटला असं इग्नोर आपण करून चालत नाही.
ठीक आहे. मग बेरॅटचं रिव्हिजन करण्यासाठी आता हे सगळं वेगवेगळं करण्यासाठी तुमच्याकडे तेवढा वेळ आहे का? ठीक आहे, तेवढा वेळ आता आपल्याकडे नाही आहे. बेरॅटचं रीडिंगसुद्धा आपल्याला क्लासमध्येच कंप्लीट करायचं आहे. ठीक आहे, सगळ्या 15ला 15 विषयांचं रीडिंग तुम्हाला क्लासमध्ये कंप्लीट करून मिळणार आहे. ठीक आहे, त्यासाठी तुम्हाला प्रत्येकाला बेरॅटसोबत ठेवायचं आहे, त्याचं एक हायलायटर ठेवायचं. ठीक आहे, ज्यावेळेस पोर्शन मी आपल्या डिजिटल स्क्रीनवर मी ज्यावेळेस हायलाईट करेल, तुम्हीसुद्धा तुमच्या बेरॅटमध्ये तो हायलाईट करायचा. ठीक आहे, मी ज्यावेळेस त्या बेरॅटवर काहीतरी गिरवागिरवी करून साईडला कुठे काहीतरी लिहून ठेवेल, तुम्हालासुद्धा तुमच्या बेरॅटवरती साईडला काहीतरी लिहून ठेवायचं आहे. अशा पद्धतीने सगळे जे विषय आहेत आपले ते आपल्याला कंप्लीट करायचे आहेत. ठीक आहे, लक्षात आलं सगळ्यांच्या? म्हणजे हे या ठिकाणी महत्त्वाचं. प्रत्येकाचे 15ला 15 विषयांचे बेरॅट तुम्ही ठेवा. आता काही लोकांचे 2024च्या अगोदरचे वगैरे बेरॅट मला 1-2 प्रश्न येतात. तर 24चे जरी बेरॅट असेल तर काही अडचण नाही आहे. ठीक आहे, नवीन क्रिमिनल लॉज वगैरे त्याच्यामध्ये अपडेटेड झालेले आहेत. बाकी सिव्हिल लॉ वगैरे असं काही अपडेट वगैरे नाही आहे. विनाकारण ह्या बेरॅटमध्ये चांगलं आहे, त्या बेरॅटमध्ये असं आहे म्हणण्यामध्ये विनाकारण बेरॅट म्हणजे खर्च वगैरे करत बसू नका. सगळ्या बेरॅटमध्ये शेवटी सेमच कंटेंट असतो आणि ॲडिशनल जे काय असतं ते मी तुम्हाला सांगतच असतो. त्याच्यामुळे ते तर आपण तिथे मार्किंग करून घेतच असतो. त्यामुळे सगळ्यांचे बेरॅट सोबत ठेवा. ठीक आहे, त्याच्यावर हायलाईट वगैरे करा. जे डिफिकल्ट सेक्शन्स आहेत ते सुद्धा मार्किंग आपण सोबतच करणार आहे. म्हणजे मला जिथे जिथे वाटतं की हा सेक्शन लक्षात ठेवायला थोडासा अवघड आहे किंवा हा सेक्शन थोडासा विसरला जातो, तो सेक्शन पण मी तुम्हाला सांगेल. किंवा तुमचं पर्सनली थोडंसं वेगळं असू शकतं. एखादा सेक्शन तुम्हाला फार सोपा वाटेल तर तो तुम्ही मार्क करायची गरज नाही. बेरॅटचं लगेच इंडेक्स ओपन करायचं, तो सेक्शन तिथे स्टार करून ठेवायचा किंवा मार्क करून ठेवायचा. आणि हे डिफिकल्ट सेक्शन जे आहेत ते परत परत तुम्हाला त्याच्यामध्ये वाचायचे आहेत. ठीक आहे, सोबतच आता म्हणजे आपलं लेक्चर संपल्यानंतर समजा 7 ते 9मध्ये आपण कॉन्ट्रॅक्ट ॲक्टमधले काही गोष्टी आपण कव्हर केल्या. हे कव्हर केल्यानंतर तुम्ही ज्यावेळेस घरी पोहोचणार, तर घरी पोहोचल्यानंतरसुद्धा तुम्हाला जे म्हणजे माइंड मॅप्स वगैरे जे बनवायचे आहेत त्याच्या ट्रिक्स मी तुम्हाला देतो. ते माइंड मॅप्स तुम्हाला त्याच्यामध्ये घरी जाऊन बनवायचे आहेत. ठीक आहे, गोष्ट कधी लक्षात घ्या, 2 तास तुम्ही माझ्यासोबत आहेत. ठीक आहे, बाकीचे जे तुमचे समजा 12-13 तास तुमच्याकडे जे असणार आहेत, ठीक आहे, हे सगळे ह्याच्यामध्ये तुम्ही स्वतःसोबत असणार आहात. ठीक आहे, मग स्वतःसोबत तुम्ही जे काही तयारी करू शकता, जे मी तुम्हाला सकाळच्या सत्रामध्ये बूस्टअप देऊन पाठवणार आहे. ठीक आहे, तो एनर्जी लेवल तुम्हाला संध्याकाळपर्यंत ठेवायचा आहे आणि त्याच एनर्जीने तुम्हाला संध्याकाळपर्यंत त्या ठिकाणी अभ्यास कंप्लीट करणं गरजेचं आहे. ठीक आहे, ह्या बाकीच्या सगळ्या 10-12 तासामध्ये काय अभ्यास करायचा मी तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे, 2000 म्हणजे क्रिमिनलचे फक्त नवीन बेरॅट घ्या, बाकी सिव्हिलचे जुने जरी असतील तरी त्याच्यामध्ये चालून जातील. येस, तुम्ही वाचलेल्या बेरॅटसोबत आपली फॅमिलिरिटीसुद्धा जास्त असते. ठीक आहे, म्हणजे कधीही गोष्ट लक्षात घ्या, दुसऱ्याचे कुणाचे जरी समजा त्याच्यामध्ये आपण काही जरी नोट्स वगैरे आपण घेतल्या. आता तुम्हाला यावेळेस मी तुम्हाला म्हणतो की आपण PDF नोट्स वगैरे कोर्समध्ये आपण ॲड करणार आहेत. ठीक आहे, पण खरंच विश्वास ठेवा, जे नोट्स आपण अशा पद्धतीने घेत असतो ना, या नोट्सपेक्षा जे आपण लिहिलेलं असतं ना, ठीक आहे, ते आपल्यासाठी कधी महत्त्वाचं असतं. तुम्हाला आता या बॅचमध्ये आपण रनिंगमध्ये कशा पद्धतीने नोट्स लिहिता येतात, ठीक आहे, हे सुद्धा मी तुम्हाला यावेळेस शिकवणार आहे. म्हणजे जेणेकरून तुमची स्वतःची सुद्धा जी वही असेल, एक बेरॅट तुमच्याकडे आहे आणि एक आपली नोटबुक आपल्याकडे आहे. त्या रनिंगमध्ये कशा कशा पॉईंट मेंटेन करायचे हे मी तुम्हाला सांगणार आहे. जे तुम्ही स्वतःहून लिहिणार आहात ना, जे आपण हाताखालून आपल्या जाणार आहे, ठीक आहे, त्याची किंमत म्हणजे बाकीच्या कशालाच येत नाही. ठीक आहे, म्हणजे महाराष्ट्रातला किती जरी मोठा टॉपर असेल किंवा किती जरी मोठ्या माणसाने, आता मी समजा सगळे माझे क्लासेस बंद करून तुम्हाला एक 5-6 महिने जर मी फक्त नोट्स बनवायचं काम केलं आणि मी तशा पद्धतीने जरी मी तुम्हाला नोट्स बनवून दिले, ते फार क्वालिटी नोट्स असतील तरीसुद्धा मी तुम्हाला सांगेल की जे तुम्ही स्वतः क्लासमध्ये लेक्चर ऐकताना कन्सेप्ट समजून घेताना जे लिहिलेलं आहे ना, ते फार प्रिसाईज असतं. म्हणजे कमी शब्दामध्ये ते असणार आहे आणि सोबतच त्याची रिव्हिजनची जी स्पीड असते ती स्पीड माझ्या किती जरी सुंदर बनवलेल्या नोट्स असतील त्याला ती स्पीड त्याच्यामध्ये येत नसते. शेवटी कसं असतं की तुम्ही परीक्षेला जाता, आता तुम्ही परीक्षेला जात असताना तुमचा एकच पेपर आहे. आता सिव्हिलचा पेपर वेगळा आहे, त्याच्यानंतर मध्ये तुम्हाला अजून 2 तासाचा रिव्हिजनला गॅप मिळतो, मग तुम्ही मेन्सचा पेपर देता. असं अजिबात नाही आहे. सगळ्याच्या सगळ्या 15 विषयांचं रिव्हिजन तुम्हाला करून परीक्षेला जायचे. मग हे सगळं करत असताना आपलं स्वतःचे जर रनिंग नोट्स असतील, आपले स्वतःचे हायलाईट केलेले बेरॅट असतील, तर विश्वास ठेवा 15ला 15 बेरॅट एका तासामध्ये तुमचं रिव्हिजन करणं होत असतं, जर आपण आपले हायलाईट केलेले बेरॅट आपल्यासोबत असतील. इथून पुढे एक गोष्ट लक्षात घ्या, तुमच्या आत्तापर्यंतच्या परीक्षा ज्या असतील त्या तुम्ही नोट्सच्या जीवावर वगैरे तुम्ही त्याच्यामध्ये रिव्हिजन केलेले असतील किंवा आता आपल्या क्लासचे आता जवळपास आपल्या 6-7 बॅच झाल्या, बऱ्यापैकी विद्यार्थ्यांनी परत जॉईन केलेलं आहे. तर तुमच्याकडे ऑलरेडी तुम्ही स्वतः लिहिलेले नोट्स आहेत, तर तुम्ही ते वापरू शकता या एक्झामलासुद्धा. पण जे लोक आता इथून पुढे जागे झाले तर ज्यांनी आता क्लास जॉईन केलेला आहे, ह्या लोकांनी मेजर कशावर रिलाय व्हायचं, तर तुम्ही मेजर बेरॅटवर रिलाय व्हायचं. ठीक आहे, म्हणजे बेरॅटच आहेत जे तुमची अडचण या ठिकाणी सॉल्व्ह करू शकतात. बेरॅटच आहेत जे तुम्हाला ह्या कमी वेळेमध्ये चांगल्या पद्धतीने तयारी करून देऊ शकतात. बेरॅटचा मुळात प्रॉब्लेम काय असतो,
की त्याची लँग्वेज जी आहे ती आपल्याला सरळ साध्या पद्धतीने समजत नाही किंवा आपल्याला ती थोडीशी अवघड जाते. त्याच्यामुळे आपण बेरॅटच्या नादापेक्षा आपण काय करतो, थोडंसं आपल्या वहीवर जास्त रिलाय करतो. ठीक आहे, पण यावेळेस तसं करू नका. बेरॅट स्क्रीनवर ठेवून तुम्हाला मी तो शिकवणार आहे. त्यातला एक एक शब्दाचा अर्थ मी तुम्हाला सांगणार आहे. म्हणजे मुळात समजायला जो वेळ लागतो ना तुम्हाला बेरॅट, तो वेळ क्लासेसमुळे तुम्हाला अजिबात लागणार नाही. ठीक आहे. ज्या माणसाने ऑलरेडी बेरॅट म्हणजे त्याच्यातले शब्द टू शब्द किंवा एक्सप्लेनेशन, इलिस्ट्रेशन जिथे महत्त्वाचे आहेत तेच त्याच्यासोबत समजून घेतलेलं आहे, तो माणूस तुम्हाला कमी वेळेमध्ये ह्याचा अर्थ असा आहे असं तुम्हाला समजावून सांगायला जर असेल तर तुम्हाला बेरॅट समजून घ्यायला वेळ अजिबात लागणार नाही. तुम्हाला फक्त ती अंडरस्टँडिंग डोक्यात ठेवून तिथे फक्त गिरवागिरवी करायची आहे किंवा साईडला जे काही मार्किंग वगैरे आपल्याला करता येईल ते मार्किंग तुम्हाला त्या ठिकाणी करून घ्यायचं आहे. ठीक आहे. त्यामुळे बेरॅटसुद्धा साईडला वगैरे मार्किंग करून घ्या. खास करून ज्या लोकांकडे बेरॅट समजा तुम्ही अजून घेतले नसतील तर बेरॅट घेताना काय करायचं, त्याचे प्रिंट काढून घ्यायचे. ठीक आहे. म्हणजे PDF डाउनलोड करायचे इंडिया कोड वगैरे वेबसाईटवरनं आणि त्याचं प्रिंट काढून घ्यायचं. प्रिंट काढून घेतलं की त्याला स्पायरल बाइंडिंग करून घ्यायचं. स्पायरल बाइंडिंग करून घेतलं ना त्याच्यामध्ये साईडला भरपूर स्पेस असतो. ठीक आहे. साईडचा जो स्पेस असतो म्हणजे आपलं A4 साईजचं जे पेपर असतं, आता बेरॅटचं प्रिंट काढलं की ते साईडला खाली भरपूर जागा असते, वर भरपूर जागा असते. मग ह्याच्यावर तुम्हाला गिरवागिरवी करायला चान्स असतो. तर आपण काय करतो, ते प्रोफेशनलचे वगैरे बेरॅट घेतो, ते छोटे छोटे बेरॅट असतात, त्याच्यामध्ये साईडला लिहायला काहीच जागा नसते. ठीक आहे. तर शक्य असेल तर तुम्ही काय करू शकता, नवीन प्रकारचा जो अशा प्रकारचा प्रिंट आहे, प्रिंटला पैसे पण जास्त लागत नाहीत. तुमच्या प्रत्येकाच्या शहरामध्ये काही झेरॉक्सवाले असे असतील ते म्हणजे कमी पैशामध्ये हे सगळं करून देतात. बॅक टू बॅक प्रिंट असं स्पायरल बाइंडिंग करून देणारे लोक असतात. ठीक आहे. पुण्यामध्ये सदाशिव पेठेमध्ये वगैरे अशा प्रकारचे काही लोक आहेत. त्यांना अगोदरच PDF वगैरे देऊन ठेवायचं, ते सगळं प्रिंट करत तुम्ही तिथे जाऊन बसायचं नाही किंवा आपल्या घरच्या कोणाला तरी हे काम तुम्ही सोपवायचं. शक्य असेल तेव्हा काय करायचं की सगळी कामं आता बायपास करायची. तुम्ही कोर्टात प्रॅक्टिस करणारे असाल तर होईल तेवढं दुसऱ्या मित्रांवर रिलाय राहा. त्यांच्याकडनं तारखा घ्यायला सांगा किंवा अजून काही करायला सांगा. तुमचं त्याच्यामध्ये अजून जे काही समजा बिझी शेड्यूल आहे त्याच्यामध्ये तुम्ही गॅप घ्या. ठीक आहे. ज्यांना जे वर्किंग आहेत, ज्यांना सुट्ट्या मिळतात त्यांनी सुट्ट्या घेण्याचा प्रयत्न करा. इथून पुढे असे सगळे प्रकार तुम्ही करू शकता. होईल तेवढं जास्तीत जास्त दिवस जे आहेत ते या परीक्षेसाठी तुमच्या पदरामध्ये पडले पाहिजेत. दिवसामध्ये कमीत कमी त्याच्यामध्ये आपल्याला 12, 13, 14 तासापर्यंत तुम्ही अभ्यास करणं अपेक्षित आहे प्रत्येकाने. ठीक आहे. ज्यांचा ऑलरेडी चांगला अभ्यास आहे त्यांनी हा वेळ बाकीच्या तुमच्या जबाबदारीमुळे तुम्ही कमी केला तरी चालेल. असं मी अजिबात म्हणजे असं अजिबात करू नका की आपल्या नोकऱ्या सोडून घरी बसणे किंवा आता ही परीक्षा माझ्या हातामध्ये आहे मी नोकरी सोडून घरी बसतो असा प्रकार काही करू नका. मी प्रत्येक एक्झामच्याबद्दल सांगत असतो की कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन आहे, ह्याच्यामध्ये पक्का असं काहीच नसतं. ठीक आहे. त्या ॲडिशनल PPचा फॉर्म भरला पोरांनी, 244 जागा होत्या. मी प्रत्येकाला सांगितलं होतं की मोटर व्हेकलच्यासुद्धा जागा आलेल्या आहेत. माझा तो व्हिडिओ अजूनही यूट्यूबवर आहे. ठीक आहे. जागा जरी कमी असल्या ना तरीसुद्धा तुम्ही फॉर्म भरा. मोटर व्हेकलच्या 5-6 जागांसाठी सुद्धा 7 जागांसाठी सुद्धा तुम्ही फॉर्म भरा असं मी सांगितलं होतं. बऱ्याच लोक ओव्हर कॉन्फिडन्समध्ये असतात. एवढं इकडे सोपं असताना मोटर व्हेकलचं कसं काय, कशाला काय भरायची गरज आहे. ठीक आहे. सर अजून वेगळे क्लास सुरू करतात म्हणून सर जर सांगतायत. ठीक आहे. त्या ॲडिशनल PPचं तसं होऊन बसलं. ठीक आहे. म्हणजे हा प्रकार होत असतो. कुठली जरी परीक्षा असेल ना, JMFची तुमची आता परीक्षा आता एवढ्या जास्त जागा आलेल्या आहेत. ठीक आहे. आता रिट पिटिशन तर त्याच्यावर भरपूर झालेलं आहे. ठीक आहे. शक्यतो रिट पिटिशनमुळे परीक्षा पुढे जायची काही गरज नसते. प्रिलिमची परीक्षा टायमावर होते, मेन्सची परीक्षा मात्र कन्फर्म त्याच्यामध्ये पुढे जात असते. आता मेन्सला तुम्हाला बऱ्याच लोकांना बराच वेळ शक्यतो मिळू शकतो. ठीक आहे. एवढं कोर्ट काय अगोदर तत्पर पद्धतीने सगळ्या रिट पिटिशन अलाव केल्या किंवा सगळ्या रिट पिटिशनचा निकाल लगेच मेन्सच्या अगोदर लागला असं त्याच्यामध्ये सहसा होत नाही. ठीक आहे. त्याच्यामुळे ते थोडंसं पुढे जाऊ शकते मेन्सची परीक्षा, पण प्रिलिम वेळेवर त्याच्यामध्ये होऊ शकते. पण समजा जरी काही इकडे तिकडे झालं, ठीक आहे, तरीसुद्धा मी तुम्हाला सांगत असतो की सगळेच बॅकअप प्लॅन आपल्याकडे त्याच्यामध्ये असणं गरजेचं आहे. ठीक आहे. मी तुम्हाला आत्ताच सांगितलं नवीन फॉर्मॅटमध्ये सर्टिफिकेट घेऊन ठेवा. ठीक आहे. ऐनवेळी इंटरव्ह्यूच्या वेळेस तुम्ही ज्यावेळेस जाता ना त्यावेळेस तुम्हाला जर नवीन फॉर्मॅटमध्ये सर्टिफिकेट घ्यायचं असेल तर त्यावेळेस तुमची जी अर्ज असतो तुमच्या अर्जाला कुठलाही न्यायाधीश महोदय एंटरटेन करत नाही. सध्या फॉर्म भरायचं काम चालू आहे तर तुम्ही नवीन फॉर्मॅटमधलं सर्टिफिकेट काढून आपल्या जवळ ठेवा आणि विनाकारण PDGकडे वगैरे जात बसू नका. ठीक आहे. लोकल कोर्टातनं काढून घ्या. जिथलं तुमचं न्यायाधीश असतील तुमच्या तालुक्याचा JMFC वगैरे म्हणजे 1 तासाभरामध्ये मिळतं ते, तिथून तुम्ही काढून ठेवा. फक्त आपल्या ताब्यात ठेवा. इंटरव्ह्यूच्या फाईलमध्ये इंटरव्ह्यूकडे जात असताना ते आपलं फाईलमध्ये घेऊन जायचं. ठीक आहे. लक्षात आलं सगळ्यांच्या? येस. अजून कुणाला काही डाऊट वगैरे आहे का? मी तुम्हाला काय काय सांगितलेलं आहे की उद्या आपला कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट सुरू होतो आहे. उद्याच्या लेक्चरला प्रत्येकाने कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट सोबत घेऊन बसा. ठीक आहे. कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट सोबत घेऊन बसा. त्याच्यानंतर कॉन्ट्रॅक्ट ॲक्टचं बेरॅक्ट आणि सोबत एक तुमच्याकडे वही असली पाहिजे. ठीक आहे. एक मोठं रजिस्टर तुम्ही त्याच्यामध्ये घेऊन बसा.
ठीक आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला माइंड मॅप्स बनवायचे आहेत. ठीक आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला किंवा काय करा, स्पायरल बाइंडिंगचं A4 साईजचं एक रजिस्टर बनवा. ठीक आहे, म्हणजे ज्याला तुम्ही आपल्याला जवळपास समजा 200 पेजेस असे, म्हणजे 200 पेजेस बॅक टू बॅक 400 पेजेस होतात. तर असं एक 200 पेजेसचं स्पायरल बाइंडिंगचं एक रजिस्टर बनवून घ्या. ठीक आहे, जे विदाऊट लाईनवाला असेल, ज्याच्यावर लाईनिंग वगैरे नसतील, त्याच्यावर तुम्हाला डायग्राम्स काढता येतील, त्याच्यावर तुम्हाला ट्री डायग्राम्स काढता येतील. असं वेगवेगळ्या पद्धतीचं तुम्हाला माइंड मॅप्स वगैरे काढता येतील. लेक्चरमध्ये मी तुम्हाला ते माइंड मॅप्स वगैरे कसे काढायचे मी तुम्हाला सांगतो. आणि रनिंगमध्ये नोट्स आपण त्याच्यामध्ये काढूया, म्हणजे जे आपण स्वतः लिहिलेलं असेल ना ते आपल्याला तसं कामाला येईल. येस, स्पायरल बाइंडिंगचं A4 साईजचं विदाऊट लाईनवालं, म्हणजे झेरॉक्सवाल्याकडे जे झेरॉक्स पेपर असतात ना तेच झेरॉक्स पेजेस घ्यायचे, 200 पेजेस, किंवा ते त्याचं हे मिळतो आपल्याला, त्याची रिम मिळते पूर्ण. ते रिममध्ये ते तुमचे जेवढे पेजेस असतात त्यातले 200 पेजेस घ्यायचे, त्याचं स्पायरल बाइंडिंग करून घ्यायचं. कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट सुरू झाला की वर एक स्ट्रीप लावायची कॉन्ट्रॅक्ट ॲक्टची. त्याच्यानंतर खाली तुमचा पार्टनरशिप ॲक्ट सुरू झाला की पार्टनरशिप ॲक्टची स्ट्रीप लावायची. म्हणजे आपण एकदमच कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट आपण ओपन करू शकलो पाहिजे, पार्टनरशिप ॲक्ट आपण ओपन करू शकलो पाहिजे. सुरुवातीचे एक 3-4 पेजेस सुरुवातीचे सोडून द्या. ठीक आहे, सुरुवातीच्या 3-4 पेजेसवर काय लिहायचं मी तुम्हाला लेक्चर चालू असताना सांगेल. म्हणजे जो आपला अवघड पार्ट आहे ना, कोणताही विषय सुरू करत असताना पहिले 2 पेजेस रिकामे सोडायचे. ठीक आहे, कोणताही विषयाचे रनिंग नोट सुरू करत असताना 2 पेजेस रिकामे सोडायचे. त्या 2 पेजेसवर आपण जो सगळ्यात अवघड पार्ट आहे त्या विषयाचा तो आपण मेंटेन करणार आहोत, जो रिव्हिजन करताना परत अगोदर तुमचा वाचला जाईल. आता ही जी 200 पेजेसची वही आहे, ह्या 200 पेजेसच्या वहीमध्ये 15ला 15 विषयांचे तुमचे नोट्स बसणार आहेत. ठीक आहे, आपण जे सुरुवातीपासून लिहायला सुरुवात करणार. हे लेक्चर संपलं आपलं की तुम्ही घरी जाणार. तुम्ही घरी गेल्यानंतर सुरुवातीपासूनच रिव्हिजन करायला सुरुवात करायचं. ठीक आहे, मग त्याच्यामध्ये पहिले 15 पेजेसपर्यंत आपण समजा 2-3 विषय मेंटेन केले, तिसरा विषय आपण सुरू केला, ते पहिले 15 पेजेस वाचल्यानंतरच तिसऱ्या पेजेसकडे जायचं. ठीक आहे, एक गोष्ट लक्षात घ्या, आपण कुणीसुद्धा आपण AI नाही आहोत किंवा आपण रोबोट वगैरे नाही आहोत. आपल्याला प्रत्येकाला परत वाचलं तरच लक्षात राहत असतं. ठीक आहे, ज्या लोकांना ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवायलासुद्धा प्रॉब्लेम असतो ना, जे तुम्ही रोज लिहून घेणार आहात ना, ठीक आहे, जे तुम्ही रोज लिहून घेणार आहात, ठीक आहे, ते सगळ्यात बेस्ट नोट्स आहेत आपले. ते आपल्याला होईल तेवढे शॉर्ट्समध्ये आपण मेंटेन केलेले आहेत. ती वही आपल्याला परीक्षेच्या शेवटच्या दिवशी तुम्हाला रिवाईज करता येणार आहे. ठीक आहे, त्याच्याशिवाय पर्याय नाही आहे. मी तुम्हाला सुरुवातीला म्हटलं होतं आपल्या व्हिडिओमध्ये की आपण जे नोट्स आहेत ते आपण फक्त PDF वरच आपण रिलाय करूया. ठीक आहे, पण मला पण परत ते जाणवतं की तुम्ही स्वतः त्याच्यामध्ये जे मेंटेन केलेलं आहे त्याच्यापेक्षा महत्त्वाचं दुसरं जास्त काही कामाला तुम्हाला येणार नाही आहे. ठीक आहे, त्यामुळे शॉर्टमध्ये आपल्या आता स्क्रीनवर आपल्याला ते डायग्राम वगैरे काढून आपण त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये मेंटेन करूया. ठीक आहे, म्हणजे होईल तेवढं जे आहे ते म्हणजे बुलेट पॉईंट्स वगैरे आपण त्याच्यामध्ये काढून घेऊया. जी वही आहे ती वही तुम्हाला परीक्षेला जात असताना 2 तासामध्ये तुम्हाला ते सगळे 15 विषय रिवाईज करता आले पाहिजेत. 1-1.5 तासामध्ये समजा रिवाईज करता आलं पाहिजे. अशा पद्धतीचं आपण त्याला बनवून घेऊया. ठीक आहे, रिव्हिजन फोल्डरमध्ये सेलअप गुड सॅटचं रिव्हिजन व्हिडिओ नाही आहेत. येस, रिव्हिजन लेक्चर जे तुमचे आहेत ना, आता त्याच्यावर पण सांगायचं म्हणजे ते रिव्हिजन लेक्चर्स तुम्ही, म्हणजे जे लोक खास करून प्रवासामध्ये असतात, ठीक आहे, ज्या लोकांना प्रवास वगैरे करावा लागतो. आता आज तुमचं लेक्चर झालं की मी पुण्याकडे निघणार आहे, तर मी काय करू शकतो, मी ते कानामध्ये लावून ठेवू शकतो. समजा सेल्स ऑफ गुड सॅट लावून ठेवू शकतो. 1 तासभर झाला की सेल्स ऑफ गुड सॅट संपून जातो. दुसरा घंटा झाला की पार्टनरशिप ॲक्ट संपून जातो. म्हणजे माझा 8 तासाचा प्रवास जर मला करावा लागला ना, तर 15ला 15 विषयांचं रिव्हिजन त्या 8 तासामध्ये होतं, त्या रिव्हिजन लेक्चर्सच्या जीवावर. ठीक आहे, सेल ऑफ गुड सॅटचे जे लेक्चर जर नसतील तर काय हरकत नाही आहे, आपण ते रिव्हिजन लेक्चर मी बघून ॲड करतो परत त्याच्यामध्ये. ठीक आहे, सेल ऑफ गुड सॅटचे रिव्हिजन लेक्चर जर नसतील तर मी ते ॲड करतो, तुम्हाला ते मिळतील त्याच्यामध्ये. आणि जर समजा ते लेक्चर सापडलं नाही तर आपण ते परत एकदा रिव्हिजन घेऊ, काय प्रॉब्लेम आहे. PDGकडे साईन करायला दिलेले आहेत, 4 दिवसांनी यायला सांगितलं आहे सर्टिफिकेट कलेक्ट करायला. मी तेच म्हणतो तुम्हाला, हे PDG लोकांना विनाकारण डोक्यावर घेऊ नका. ठीक आहे, पहिल्या दिवसापासून मी सांगतो आहे की यावेळेसच्या MPSCच्या जाहिरातीमध्ये त्यांनी स्वतःहून सांगितलेलं आहे की तुम्ही एक तर PDGचं घ्या किंवा ज्या लोकल कोर्टामध्ये तुम्ही प्रॅक्टिस करताय तिथल्या सिनियर मोस्टचं जजचं तुम्ही घ्या, असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे तुम्ही तिथलंसुद्धा घेऊन टाका, काही प्रॉब्लेम नाही आहे. ठीक आहे, हां, ही प्रथाच आपण पाडायला नको. येस, बरेच पोरं मला फोन करून म्हणतात की सर आम्हाला यांनी सांगितलं PDGचं घ्या, त्यांनी सांगितलं PDGचं घ्या. ठीक आहे, तर मला आता यांना काय सांगावं ते कळत नाही. ठीक आहे, त्यांनी का सांगितलं त्यांचं त्यांना माहिती, त्यांचं तुम्ही मला नका सांगू. पण जाहिरातीचं इंटरप्रिटेशन मी जे जाहिरात आल्यानंतर 2 दिवसानंतर केलेलं होतं, त्या इंटरप्रिटेशननुसार मी तुम्हाला सांगितलं होतं की यावेळेस PDGचं लागणार नाही आहे. विनाकारण PDGकडे 5-5 दिवस स्वतःचा व्यर्थ घालू नका.
कारण ते PD जे तुम्हाला पहिल्या दिवशी यायला सांगणार, पुन्हा ते अर्ज काय पाहिजे ते सांगणार, पुन्हा दुसऱ्या दिवशी अजून हे झाला जा, तिसऱ्या त्याला जा, हे सगळं करत बसण्यापेक्षा आपलं लोकल कोर्टामध्ये तासाभरामध्ये मिळून जातं आपल्याला. ठीक आहे. त्याच्यानंतर त्याने अजून वकालतनामा अशा आणा, कोर्ट साईडचे स्क्रीनशॉट आणा, त्याच्यामध्ये तुमचा वेळ जाणार, डोकेदुखी होणार, त्या टेन्शनमध्ये अभ्यास होणार नाही. 4-5 दिवस कशाला व्यर्थ घालायचे. सोलापूर, धाराशिव एका तासामध्ये मिळतं. सगळीकडे एका तासामध्येच मिळालं पाहिजे. हां, तसंच पद्धत आहे खरं तर. ह्या तुम्हाला सांगतो, ह्या MPSCच्या जाहिरातीचं इंटरप्रिटेशन PDJ लोकांनी चुकीचं केलं. पहिली गोष्ट म्हणजे PDJ लोकांच्या लक्षात आलं नाही की ह्या MPSCच्या जाहिरातीचं इंटरप्रिटेशन कसं करायचं. बाकी क्लासेसवाल्यांच्या लक्षात आलं नाही, त्यांनी पण ते PDJच सांगितलं. त्याच्यानंतर तुमचे जे MPSC आहेत, MPSCचे फोन उचलणारे लोक, यांनीसुद्धा याचं इंटरप्रिटेशन चुकीचंच केलं. यांनी पण ज्यावेळेस यांना फोन लावले ना, यांनी सांगितलं की PDJचंच पाहिजे. ठीक आहे. जुनी जी फॉर्मॅट होता त्या फॉर्मॅटमध्ये पण ते PDJचंच होतं. म्हणजे सगळे लोक ज्यावेळेस सांगत होते की PDJकडे जा, PDJकडे जा. ठीक आहे. त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये मी एकमेव होतो, मी जे सांगत होतो किंवा इकडे जायची गरज नाही, आता तुम्ही ते लोकल कोर्टातनं सुद्धा घेऊ शकता. ठीक आहे. आता ते बऱ्याच विद्यार्थ्यांचे मला पुन्हा फोन यायला लागले की सर तुम्ही व्हिडिओमध्ये सांगितलं आहे, पण आम्हाला हे सांगतात PDJचंच पाहिजे, ते सांगतात PDJचंच पाहिजे, मराठी लँग्वेज सर्टिफिकेट PDJचंच पाहिजे. मी त्यावेळेस पण सांगत होतो की अरे हे लागत नाही असं. ठीक आहे. असो, देर आहे दुरुस्त आहे. आज 10 दिवसानंतर सगळ्यांना त्याच्यामध्ये शहाणपण सुचलेलं आहे आणि जे PDJ लोक आहेत ते म्हणतात आमच्याकडे येऊच नका म्हणतात. ठीक आहे. जे जिल्ह्याचे काही PDJ लोक आहेत त्यांनी सांगायला चालू केले की इकडे तुम्ही येऊच नका, तुमच्या लोकल कोर्टातनं घ्या, तिकडून तुम्हाला घेता येतं. एवढे दिवस त्यांच्या लक्षातच आलं नाही. ठीक आहे. असो, तर लक्षात आलं सगळ्यांना. आजच्या दिवसासाठी तुम्ही एवढंच लक्षात ठेवा. आता आज मी थोडंसं माझ्या गावाकडेच आहे, मी आज इकडे लातूरलाच आहे. ठीक आहे. आज मी इथून निघणार आहे. म्हणजे आज संध्याकाळपर्यंत उशिरापर्यंत मी पोचेल पुणेला. मग 15 तारखेला आपलं सकाळी जे आहे ते आपलं ऑफलाईन लेक्चर पण असेल. मी एक आज तुम्हाला फॉर्म पाठवेल, म्हणजे स्टुडंट रजिस्ट्रेशनचा एक मी तुम्हाला फॉर्म पाठवेल. काय म्हणताय, सब्जेक्ट कशी सिरियल घेणार आहोत. ठीक आहे. सिरियलमध्ये पहिला आपला कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट असेल, जो 3 दिवसामध्ये आपला संपून जाईल. ठीक आहे. त्याच्यानंतर 1 दिवसामध्ये आपला पार्टनरशिप ॲक्ट संपून जाईल. ठीक आहे. त्याच्यानंतर म्हणजे 4-5 दिवस, म्हणजे समजा 5 दिवस पकडा. ओव्हरऑल 5 दिवसामध्ये आपले पार्टनरशिप आणि कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट संपून जाईल. त्याच्यानंतर पुढं 2 दिवस अजून घ्या, त्याच्यामध्येच तुमचा सेल्स ऑफ गुड्स ॲक्ट संपून जाईल. ठीक आहे. त्याच्यानंतर तुमचा लिमिटेशन ॲक्ट आहे, त्याच्यानंतर तुमचा रेंट कंट्रोल ॲक्ट आहे. म्हणजे टार्गेट असं आहे, ठीक आहे, टार्गेट असं आहे की तुमचा कॉन्ट्रॅक्ट, रेंट कंट्रोल, लिमिटेशन, पार्टनरशिप, ठीक आहे, सेल ऑफ गुड्स आणि स्पेसिफिक रिलीफ ॲक्ट. ठीक आहे. हे जे 6 विषय आहेत, हे 6 विषय आपल्याला पहिल्या 10 दिवसामध्ये आपल्याला कंप्लीट करायचे आहेत. ठीक आहे. हे 6 विषय पहिल्या 10 दिवसामध्ये आपल्याला कंप्लीट करायचे आहेत. आणि या स्पीडने जर आपण चाललो ना, तरच त्याच्यामध्ये आपला सिलेबस जो आहे तो सगळ्या विषयांचा आपलं चांगलं रिव्हिजन त्याच्यामध्ये कंप्लीट होईल. ठीक आहे. आता तुमच्यापैकी कुणाला जर वाटत असेल ना की सर तुम्ही 10 दिवसामध्ये हे 6 विषय कंप्लीट करणार आहात, तुम्ही काही विषय म्हणजे आम्हाला वाटतं की तुम्ही विषय थोडंसं म्हणजे काही MCQ आपले सुटून जातील, कुठला पार्ट तुम्ही कव्हर करायचे नाहीत असं आम्हाला वाटत आहे. ठीक आहे. तर तुम्हाला सगळ्यांना चॅलेंज आहे माझं, तुम्ही असं काही शोधून दाखवा की सर हा विषय तुम्ही आपल्या डिटेल लेक्चर्समध्ये, म्हणजे समजा BNS सारखा विषय आहे, त्याचे आपण 50 लेक्चर्स घेतले, तर त्या 50 लेक्चरमध्ये तुम्ही हे डिटेलमध्ये सांगितलेलं होतं, पण तुमच्या ह्या कमी शॉर्ट लेक्चरमध्ये तुम्ही हे सांगत नाही आहेत. असं तुम्ही त्याच्यामध्ये मला काहीतरी दाखवून द्या. जर तसं जर काही त्याच्यामध्ये आढळलं, ठीक आहे, माझ्याकडनं जर समजा काही कुठला सुटत असेल, तसं जास्त सुटत असेल, तर तुम्ही मला दाखवून द्या. ठीक आहे. म्हणजे तसं काही होणारच नाही. ठीक आहे. जे कमी वेळेमध्ये सांगायचं आहे, शेवटी कसं असतं की आता हे सगळे जे विषय आहेत, समजा पार्टनरशिप ॲक्टसारखा विषय आहे, मी कमी भरती त्याच्यामध्ये आत्तापर्यंतच्या माझ्या कार्यकाळामध्ये मी तो कमी 100 ते 150 वेळेस पार्टनरशिप ॲक्ट शिकवलेला असेल. ठीक आहे. एवढ्या जास्त बॅचेस आपण घेतलेल्या आहेत. ठीक आहे. एवढ्या जास्त वेळेस तो आपण शिकवलेला आहे. तर ते 100 वेळेस शिकवल्यामुळे त्याच्यातलं काय महत्त्वाचं आहे, त्याच्यात कुठे काय MCQ आहे, याचं एक आम्हाला त्याच्यामध्ये अंडरस्टँडिंग येऊन गेलेले असते. आणि JMFCसुद्धा कुठे प्रश्न विचारतं ते पण माहिती असतं. आता जे विनाकारण JMFC विचारतच नाही, त्याच्यामध्ये खेळत बसण्यात पण अर्थ नाही. ठीक आहे. जे परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतं ना, ती प्रत्येक गोष्ट त्याच्यामध्ये आपण कव्हर करणार आहे आणि ती तुमच्या ह्या कमी वेळेमध्ये सुद्धा कव्हर होणार आहे. ठीक आहे. 10 दिवसामध्ये आपलं रोज 2-2 तास लेक्चर असेल. मध्ये एखादा रविवार जर आला तर रविवारी आपलं थोडंसं जास्त वेळ लेक्चर असेल. म्हणजे एखादी गव्हर्नमेंटची हॉलिडे आली, सुट्टी आली, त्याच्यामध्ये थोडंसं जास्त वेळ आपलं लेक्चर असेल. अशा पद्धतीने केलं तर टार्गेटमध्ये आपला पोर्शन त्याच्यामध्ये कंप्लीट होत असतो. ठीक आहे. पुणेला सोलापूरमधून जाताव का? हां, पुणेला सोलापूरमधून जाणार आहे मी. आणि मुळात म्हणजे हे तुमचं डिले जे झालं ना, थोडंसं काय झालं की माझी ड्रायव्हिंगची लायसन्सची टेस्ट होती.
म्हणजे ते तुम्ही ऐकलं असेल तुम बडे हेवी ड्रायव्हर हो असं म्हणतात काही लोक. तर तसे हेवी लायसन्सची माझी ड्रायव्हिंगची टेस्ट होती. ती मला आमच्या इथे उदगीरला द्यायची आहे. ठीक आहे, म्हणजे आज दुपारी 11-12 वाजता माझी ती उदगीरला टेस्ट आहे ड्रायव्हिंग लायसन्सची. आता ते गाडी ट्रक कधी चालवलेलं नाही आहे त्याचा, तर ते चालवून बघायचं आहे. त्याची तारीख माझी मी लवकर घेतली होती, पण ते थोडंसं काहीतरी इश्यू झाला आणि त्याच्यामुळे ते लायसन्सची तारीख मला मिळाली नाही. 14 तारीख म्हणजे मी त्याला 11 तारीख मागितली होती, पण त्या 11 तारखेचं त्याने लवकर घेतली नाही त्या एजंटने. त्याच्यामुळे तो उशीर झाला आणि त्या 11ची मिळाली नाही. आता ती माझी आजची 14ची मिळालेली आहे मला. आज उदगीरला ती टेस्ट देणार आहे मी. तिथून पुढे मग सोलापूर, म्हणजे लातूर, सोलापूर आणि सोलापूरहून पुन्हा पुणे, असं ते एकंदरीत असणार आहे. सोलापूरमध्ये तुम्ही तसं अपडेट करत राहा वाटलं तर मला. सोलापूरमध्ये म्हणजे शहरात वगैरे जाणार नाही मी. तो सोलापूरचा अलीकडला तो पूल आहे ना, म्हणजे इकडचा तुळजापूरचा जो रस्ता वळतो त्या पुलाखालून असं इकडे पुणेकडे, म्हणजे अशा ठिकाणी कुठे तुम्ही थांबले रस्त्यामध्ये तर मग आपली भेट होईल रस्त्यामध्ये. तसं काही करू शकता तुम्ही, मला काही प्रॉब्लेम नाही आहे. पण तुम्हाला तुमचा विनाकारण मला असं वाटतं की तुम्ही वेळ घालू नये. कारण काय असतं आता हे RTO पाशी किती वेळ लागेल, RTO पाशी सांगता येत नाही. मला तिथून सोलापूरला यायला किती वेळ लागेल सांगता येत नाही. तुम्ही आपलं 2-3 तास तरी तुमचे दिवसभर वाट बघत बसण्यात जाणार. ठीक आहे, असं वेळ तुम्ही घालू नका. ठीक आहे, तुम्ही सध्याच्याला अभ्यास करा. ठीक आहे, सिलेक्शन वगैरे झाल्यानंतर तुमचं आपण स्पेशल तुम्ही मला भेटायला या. ठीक आहे, लातूरला असेल तर लातूरला या. ठीक आहे, पुणेला असेल तर पुणेला या. मस्त तुमचा आपण इंटरव्ह्यू वगैरे घेऊ. कारण टाईम माझा स्पेसिफिक नसल्यामुळे मी किती वाजता येईल हेच मला माहिती नाही आहे. किती वेळ जाईल मला माहिती नाही. त्याच्यामुळे तुम्ही म्हणजे पहा तुमच्या ह्याच्यानुसार. येस, एक्झामची डेट वाढू शकते का, तर चान्सेस त्याचे फक्त 2 ते 3% असतात. ठीक आहे, बाकी 98% 97% तुमची एक्झाम याच तारखेला होईल. इथून पुढे जास्त पुढे घालतील असं मला तरी वाटत नाही. ठीक आहे, रिट पिटिशन होणार आहे भरपूर. रिट पिटिशन ज्यांचं वय पुढे गेले ते लोक रिट पिटिशन करत आहेत. जे लोक फ्रेशर्स आहेत, ठीक आहे, जे आता रिव्ह्यू पिटिशनची वाट बघत आहेत, त्यांच्या पण रिट पिटिशन झालेले आहेत की सर आम्हाला जोपर्यंत सुप्रीम कोर्टाचा निकाल येत नाही तोपर्यंत आम्हाला परीक्षा तरी देऊ द्या, असं म्हणून काही लोकांनी रिट पिटिशन केलेलं आहे. त्याच्यामुळे पण ह्याच्यामुळे काही पुढे जाईल परीक्षा असं मला वाटत नाही. डोमेन्साईल सर्टिफिकेट 2021 ते 2026 इयरची रिक्वायरमेंट आहे. नवीनवाला तुम्ही काढून घ्या. नसेल तर जे जुनं आहे ते अपलोड करून द्यायचं सध्याच्याला आणि पुढचं नवीनवाला तुम्ही परत काढून घ्या. असं काहीतरी करा तुम्ही त्याच्यामध्ये. मी तुम्हाला सांगतो ना, नॉन क्रिमिनलचं डॉक्युमेंट जर तुम्ही सोडलं ना, बाकी कुठलेही डॉक्युमेंट असेल ते ऐनवेळीसुद्धा शक्यतो ते घेतात. म्हणजे त्याच्यात काही प्रॉब्लेम येत नाही. परीक्षेच्या वेळेस हेच अपलोड केलं वगैरे असं ते सहसा त्याच्यात तेवढं ते किचकिचपणा होत नाही. ते पुढे पण घेतात ते सहसा. सोबत घेऊन जायला बरं होईल, काय म्हणता लक्षात येत नाही आहे. फॉर्म भरण्यासाठी डेट वाढेल का सर? हां, येस, ते सांगितलं मी तुम्हाला आता. क्रिमिलेअर काढायला गव्हर्नमेंटकडून प्रॉब्लेम येतो आहे. ठीक आहे, डेट अजिबात वाढणार नाही. फॉर्म भरायची तारीख वाढेल असं अजिबात वाटत नाही. ठीक आहे, म्हणजे आतापर्यंत तरी त्यांनी कधी JMFCची फॉर्म भरायची तारीख वाढवलेली असं मला वाटत नाही. गव्हर्नमेंटचे प्रॉब्लेम त्यांना काही देणं घेणं नसतं किंवा कुणाच्याच प्रॉब्लेमचं त्यांना काही देणं घेणं नसतं. आपल्या JMFCच्या स्पेसिफिक प्रॉब्लेममुळे, कोर्टाच्या सुट्ट्यामुळे जर त्यांना कधी पाना फुटला आणि त्यांनी जर विचार केला की पोरांना यावेळेस फार त्रास झाला, जरा थोडंसं 2-4 दिवस वाढून देतो, ते तसं काहीतरी होऊ शकतं. पण एक्सेप्शनल परिस्थितीमध्ये आपण विनाकारण प्रिझ्यूम करण्यात काय अर्थ नाही आहे. ते IBPSवाले लोक फॉर्म भरायची तारखा सारख्या वाढवतात, TCS वाले वाढवतात, कारण त्यांना पैशामध्ये इंटरेस्ट असतो. ठीक आहे, कारण एका विद्यार्थ्याची फॉर्म भरायची फीस ₹1000 असते. मग TCSला परीक्षा घ्यायला थोडा उशीर होणार असेल ना, तर ते लगेच काय करतं, पुढे अजून 2 महिने फॉर्म भरायची तारीख देऊन टाकतं. मग ते अजून त्याच्यामध्ये आता MPSC जनरल ओपन कॉम्पिटिशन असतं, अजून एखादा लाख फॉर्म आले तर ठीक आहे, प्रत्येक पर स्टुडंटचे ₹1000 म्हणलं तर भरपूर पैसा गोळा होतो. तेवढ्यासाठी ते लोक करतात TCSवाले वगैरे. बाकी MPSCला काही देणं घेणं नसतं. ठीक आहे, तेवढं लक्षात ठेवा. बाकी आपण कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट जो आहे तो आपण आपल्या उद्याच्या लेक्चरपासून आपण सुरू करूया. उद्यापर्यंत मी पोहोचून जाईल त्याच्यामध्ये पुणेला.